नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अर्चनाच किचनमध्ये। आज आपण करूया नाश्त्याचा एक प्रकार। आपण आज आप्पे करतोय। रेशनच्या तांदळापासून हे आप्पे केलेले आहेत आणि त्यासोबतची चटणीची पण आपण रेसिपी बघणार आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा। तर बघा, इथे मी रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत। रेशनचे तांदूळ आणि उडदाच्या डाळीचे आप्पे आज आपण करतोय। तर त्यासाठी मी इथे 3 ग्लास राशनचे तांदूळ घेतलेले आहेत। आपल्याला हे तांदूळ आणि डाळ भिजू घालायचं आहे, तर त्याचं प्रमाण मी तुम्हाला इथे सांगते। 3 ग्लास मी इथे तांदूळ आणि 1 ग्लास उडदाची डाळ इथे मी घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता, ज्या ग्लासनी मी तांदूळ घेतले होते त्याच ग्लासनी 1 ग्लास मी उडदाची डाळ घेतलेली। इथे तुम्ही ग्लासच्या ऐवजी वाटीचं ही माप घेऊ शकता। 3 आणि 1 हे प्रमाण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। आणि आता आपल्याला याच्यामध्ये मेथीदाणा टाकून घ्यायचं आहे। अर्धा चमचा मेथीदाणा मी इथे टाकून घेतलेला आहे। आणि आता आपल्याला हे डाळ आणि तांदूळ धुवून घ्यायचं आहे स्वच्छ। सगळं मी एकत्रच भिजू घातलेलं आहे की डाळ आणि तांदूळ वेगवेगळं भिजू घालायचं काही गरज पडत नाही, पण तुम्हाला जर वेगळं भिजू घालायचं असेल तर तुम्ही वेगळंही भिजू घालून घेऊ शकता। तर 3 ग्लास तांदूळ आणि 1 ग्लास डाळ असं मी सगळं एकत्र छान व्यवस्थित असं धुवून घेणार आहे। हे आपल्याला चांगलं धुवून घ्यायचं आहे, कारण याच्यावर बरीचशी पावडर असते आणि ती निघून जाणं गरजेचं आहे। त्यामुळे 2-3 पाण्याने डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। आणि हे जे पाणी आपण डाळ तांदूळ धुण्यासाठी वापरतो, हे पाणी वाया नाही घालवायचं, तर आपल्या झाडांना हे पाणी घालायचं। आपल्या कुंड्यांमध्ये झाडं असतील तर त्याला हे पाणी द्यायचं आहे। त्याने झाडांची ग्रोथ पण चांगली होते आणि आपलं पाणी पण विनाकारण वाया जात नाही। तर बघा, 2 ते 3 पाण्याने मी आता हे डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आणि इथे बघा, आता डाळ तांदूळ व्यवस्थित असं स्वच्छ धुवून झालेले आहेत आणि आपल्याला भरपूर प्रमाणात आता याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे, कारण आपल्याला 6 ते 7 तास आता हे डाळ आणि तांदूळ भिजायला ठेवायचं आहे। सकाळच्या नाश्त्यासाठी आपल्याला आप्पे करायचे असतील तर आदल्या दिवशी सकाळी आपल्याला डाळ तांदूळ भिजायला ठेवायचं आहे। जवळपास 9-10च्या दरम्यान हे ठेवायचं भिजवायला। मी सकाळी 9-10च्याच दरम्यान डाळ तांदूळ भिजायला ठेवलेले आहे आणि संध्याकाळी तुम्ही बघू शकता आता डाळ आणि तांदूळ चांगले भिजलेले आहेत। मी सकाळी 9-10च्या दरम्यान हे भिजू घातलं होतं आणि 7 वाजलेले आहेत आता, म्हणजे 7-8 तास हे डाळ तांदूळ चांगले भिजलेले आहेत। आणि आता आपल्याला मिक्सरमध्ये हे वाटून घ्यायचे आहेत। तर मी आता हे मिक्सरमध्ये व्यवस्थित असे वाटून घेते। बघा, डाळ तांदूळ असे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे। इथे मी छोटं भांडं वापरलं आहे मिक्सरचं। तुम्ही जास्त प्रमाणात असेल तर मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये पण वाटून घेऊ शकता, म्हणजे त्यामध्ये जास्त प्रमाणात वाटून होईल। हे बॅटर जे आपण करतोय, ह्या बॅटरपासून आपण बरेचसे पदार्थ म्हणजे इडली पण करू शकतो, डोसा पण करू शकतो आणि आप्पे तर आज आपण बघतोच आहे। बघा, ह्याप्रमाणे आपल्याला याची पेस्ट करून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता किती छान स्मूथ असं हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे। आता याचप्रमाणे मी हे पूर्ण डाळ तांदूळ मिक्सरमधून वाटून घेते। आता इथे माझं पूर्ण डाळ आणि तांदूळ वाटून झालेले आहेत। एका डब्यामध्ये मी हे काढून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला सगळं हे एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता हे बॅटर आपल्याला रात्रभर आंबवण्यासाठी म्हणजेच फर्मेंट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। तर रात्री 8 वाजता मी हे ठेवलेलं आहे आणि सकाळी आता आपण याचे आप्पे करून घेऊ। तर सकाळी बघू शकता तुम्ही, आता छान असं पीठ फुललेलं दिसतंय, छान असं फर्मेंट झालेलं आहे पीठ। फर्मेंट करण्यासाठी ना मोठ्याच भांड्यामध्ये आपल्याला हे पीठ काढून ठेवायचं आहे, कारण काय होतं ना, जेव्हा हे पीठ असं छान फुलून येतं तेव्हा ते भांडं जर छोटं घेतलं आपण तर ते पार भांड्याच्या बाहेर येतं। त्यामुळे मी इथे यावेळेस डबा मोठाच घेतला, कारण मागच्या वेळेस माझा हाच प्रॉब्लेम झाला होता। मी थोडं भांडं छोटं घेतलं गेलं आणि पीठ इतकं फुललं ते की अगदी भांड्याच्या बाहेर येऊन खाली पडलं होतं। त्यामुळे मी यावेळेस मिश्रणापेक्षा बॅटरपेक्षा जास्त मोठा असा डबा इथे घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान फर्मेंट झालेलं आहे पीठ, छान असं आंबलेलं आहे। आणि आता हे पीठ आता परत आपल्याला एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। छान असं आपलं पीठ भिजवून झालेलं आहे, त्यानंतर छान फर्मेंट झालेलं आहे आणि पीठ आपलं आता इथे तयार झालेलं आहे आप्पे करण्यासाठीचं। तुम्ही बघू शकता किती छान असं आपलं बॅटर तयार आहे। हे जे बॅटर आपण तयार करून घेतलेलं आहे, हेच बॅटर सेम इडलीसाठी वापरलं जातं। फक्त इडली करताना त्यामध्ये थोडंसं आपण जेव्हा हे बॅटर वाटून घेतो त्यावेळेस थोडंसं त्यामध्ये पोहे घालून घ्यायचे, त्यामुळे छान हलकी अशी आपली इडली तयार होते। तर चला आता आपण रेसिपी करून घेऊ।
तर सर्वप्रथम आपण चटणी करून घेऊ. आप्यासोबत खाण्यासाठी जी चटणी लागते ती चटणी आधी आपण करणार आहे. त्यासाठी बघा मी इथे शेंगदाणे घेतलेले आहेत, त्यानंतर डाळवं घेतलेलं आहे आणि खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहेत. हे सगळं भाजून वगैरे घेतलेलं नाही आहे, सगळं कच्चंच घेतलेलं आहे. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर मी यामध्ये घेतलेली आहे. त्याचबरोबर हिरव्या मिरच्या इथे घ्यायच्या आहेत, कढीपत्त्याची पानं घ्यायची आहेत, जिरे टाकून घेतलेले आहेत मी आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. त्याचबरोबर मी इथे थोड्या लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. तुम्ही जर लसण नसेल खात तर स्किप पण करू शकता. आता ही चटणी आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायची आहे. तर बघू शकता तुम्ही मी इथे मिक्सरमधून चटणी वाटून घेतलेली आहे. थोडी जाडसर अशी ही चटणी वाटून झालेली आहे, पण आपल्याला ही चटणी पातळ करून घ्यायची आहे. त्याच्यामुळे आता मी याच्यामध्ये थोडं पाणी टाकून परत याला मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे. ही चटणी आपण इडलीसोबत डोशासोबत पण खाऊ शकतो. आता जे पाणी टाकून घेतलं होतं ते एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेते आणि ही चटणी आता चांगली वाटून घेते. तर इथे बघा आपली चटणी चांगली अशी वाटून झालेली आहे. बघा ह्याचप्रमाणे आपल्याला ही चटणी करून घ्यायची आहे. चटणी इथं चांगली व्यवस्थित अशी वाटून झालेली आहे. आता मी एका भांड्यामध्ये ही चटणी काढून घेते, कारण आपल्याला आता या चटणीला तडका देऊन घ्यायचा आहे. तर बघा मी इथे यामध्ये चटणी काढून घेतलेली आहे. त्यामध्ये मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी टाकून तेही पाणी मी या चटणीत टाकून घेतलेलं आहे आणि खूप पातळ नाही, खूप घट्ट नाही अशी ही चटणी मी तयार करून घेतलेली आहे. तर आता आपण याला तडका देऊन घेऊ. त्यासाठी बघा मी इथे तडका पॅनमध्ये तेल घेऊन गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये मोहरी टाकून घेतलेली आहे. मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये कढीपत्त्याची पानं टाकून घेतली आहे आणि ही फोडणी आपल्याला आता ह्या चटणीवर टाकून घ्यायची आहे. बघा इथे मी पूर्ण फोडणी चटणीवर टाकून घेतलेली आहे आणि आता ही जी फोडणी आपण टाकली आहे चटणीवर ती व्यवस्थित आपण चटणीमध्ये मिक्स करून घेऊ. बघा इथे छान अशी आपली इडली, आप्पे, डोशासोबत खाता येईल अशी चटणी तयार झालेली आहे. आता आपण आप्पे करून घेऊ. तर आपण जे बॅटर तयार करून घेतलेलं होतं ते बॅटर मी एका पातेल्यामध्ये आता काढून घेते. बघा इथे मी ते बॅटर एका पातेल्यामध्ये काढून घेतलं आहे. आपल्याला जेवढे आप्पे करायचे तेवढंच बॅटर आपल्याला काढून घ्यायचं आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या पण घालू शकता, जसं की कांदा बारीक चिरून, त्यानंतर गाजर किसून टाकू शकता किंवा मग बीटसुद्धा आपण यामध्ये टाकू शकतो. पण मी आज प्लेनच करणार आहे. मी काहीच कांदा ते काहीही टाकणार नाही. आज प्लेन आप्पे मी आज करणार आहे. तर बघा इथे आपलं बॅटर तयार आहे. इकडे मी आप्पे पात्र गरम करायला ठेवलेलं आहे. त्या सगळ्या पात्रांमध्ये आता मी तेल टाकून घेते आहे. इथे सगळ्या आप्पे पात्रामध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे. तुम्ही ब्रशच्या साहाय्याने पण हे तेल लावून घेऊ शकता. आता आपल्याला हे आप्पे पात्रामध्ये बॅटर टाकून घ्यायचं आहे. तर पळीच्या साहाय्याने मी एकेका याच्यामध्ये हे थोडं थोडं मिश्रण टाकून घेते आहे. आपल्याला कधी आप्पे पात्रामध्ये आप्पे करत असताना साईडनेच पहिले आप्पे टाकून घ्यायचे, मध्ये हे शेवटी टाकायचे, कारण की मध्ये जास्त आच लागते, त्यामुळे मधले आप्पे पटकन होतात. त्यामुळे कधीही आप्पे करताना हे साईडनेच आप्पे करून घ्यायचेत. बघा मी साईडने सगळीकडून आता बॅटर टाकून घेतलेलं आहे आणि आता सगळ्यात शेवटी मध्ये मी आप्पे पात्रामध्ये बॅटर टाकून घेते आहे. बघा इथे सगळं मी आप्पे पात्रामध्ये बॅटर टाकून घेतलेलं आहे आणि याच्यावर झाकण ठेवून आपण याला वाफ काढून घेऊ. अगदी 3 ते 4 मिनिटामध्ये हे आप्पे चांगले वाफायला जातात. बघा चांगले आप्पे हे वाफायलेले आहेत आणि आपण आता हे पलटी करून घेऊ. यापेक्षा जास्त कलर ब्राऊन तुम्हाला हवा असेल तर अजून 5-1 मिनटं हे आप्पे होऊ द्यायचेत. वरची बाजू अशी कोरडी झाली की त्यानंतर आपल्याला आप्पे पलटी करून घ्यायचे आहेत. बघा इथे मधले आप्पे पटकन शेकले जातात, कारण मध्ये आच जास्त लागते ना, त्यामुळे. आता ह्याचप्रमाणे मी सगळे आप्पे पलटी करून घेते. बऱ्याचशा ठिकाणी या आप्याला गुंतापांगुल पण म्हणतात आणि काही काही ठिकाणी याला बोंडं पण म्हणतात. तुमच्या भागामध्ये ह्याला काय म्हणतात ते नक्की सांगा. आम्ही तर याला आप्पेच म्हणतो. सगळे आप्पे मी इथे पलटी करून घेतले आहेत आणि दुसरी बाजू पण आपण चांगली वाफ काढून घेऊ दुसऱ्या बाजूनी पण. तर परत आपण आता याच्यावर झाकण ठेवून घेऊ आणि अगदी 2 मिनिटभर मी आता परत एकदा वाफवून घेते. तर बघा छान अशी वाफ आलेली आहे आणि आप्पे आपले तयार झालेले आहेत. हे सगळे आप्पे आता मी एका ताटामध्ये काढून घेते. आप्पे तर खूप प्रकारचे होतात, मिश्र डाळींचे होतात, इन्स्टंट रव्याचे पण आप्पे होतात. पण मला आप्प्यांमध्ये सगळ्यात जास्त जर कुठले आप्पे आवडत असतील तर ह्याच बॅटरचे आप्पे माझे सगळ्यात फेवरेट आहेत. खूप छान लागतात हे आप्पे. आपली चटणी तर आधीच तयार झालेली, आप्पे पण तयार झालेले आहेत आणि छान असा आपला ब्रेकफास्ट हा तयार झालेला आहे.
लहान मुलं पण आवडीने खातील. नेहमीचा पोहे उपमा करण्यापेक्षा कधीतरी हा असा नाश्ता पण खूप छान लागतो. आप्पे करण्यासाठीचं पीठ भिजवण्यापासून ते आप्प्यासोबत खाल्ल्या जाणारी चटणी आणि आप्पे आपण सगळं एकाच व्हिडिओमध्ये आज बघितलेलं आहे. तर तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. ह्या चॅनलवर आज पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर लगेच चॅनललाही सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.